आहे, भारतासाठी खेळत आहे. जे त्यांच्यासाठी लागेल आपण सगळं खेळू. सगळ्या लोकांच्या बेसिक्समुळे देवाच्या कृपेने आपल्याला भेटलेलं आहे. आपलं महाराष्ट्रासाठी भेटलं, कोल्हापूरसाठी नाही. माझ्या पाठी अजून खूप लोक आहेत, ते पण मेडल घेऊन येणार आहेत आणि आपण गॅरंटी आहे कोल्हापूरची अजून खूप गोष्ट येणार आहेत. खूप चांगलं वाटत आहे, खूप भारी वाटत आहे, खूप आनंदी आहे. शिवरायांच्या मातीमध्ये अशा गोष्टी घडत आहेत, त्या अजूनही घडणार आहेत. आजीनं तुमच्या बाजरीच्या भाकरी आणि मेथीची भाजी केलेली आहे. आई आहे तिचं माझ्यासाठी. आई सगळं काय सगळ्यांसाठी आहे. आई सगळ्यांसाठी देवी समान आहे. ऑलिम्पिक पदक मिळालेलं आहे कोल्हापूरला, पण त्याचबरोबर ह्या महाराष्ट्राचा आणि देशाचा सुद्धा सन्मान केलेला आहे. आणि सगळ्या शूटर्सचा सन्मान इथंच झालेला आहे. कोल्हापूरला मोठी शूटिंगची परंपरा आहे पूर्वीपासनं, शेकडो वर्षापासनं ती आता जपली आहे. आपलं कोल्हापूरकरांचा उत्साह मोठ्या प्रमाणात आहे, काय भावना आहेत? उत्साह मोठ्या प्रमाणात आहेतच, काही प्रश्नच नाही आहे आणि असायलाच पाहिजे. 72 वर्षांनी एका कोल्हापूरच्या सुपुत्रानं ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाल्याचं करवीर वासियांना फार मोठा अभिमान, आणि यामुळं जल्लोषी स्वागत स्वप्नील कुशाळीचं आज करवीर वासियांनी केलेलं आहे. नाही, आता ऑलिम्पिकसाठी स्वप्नील कुशाळीनं सुवर्ण पदक घेण्याचं त्याला ज्या ज्या सुविधा लागतील त्या सगळ्या सुविधा आम्ही पुरवू. कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे यांनी 144 करोड भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे. कोल्हापूर ही क्रीडा नगरीच आहे. कुस्तीमध्ये, बॉक्सिंगमध्ये, शूटिंगमध्ये अनेक लोक आमची चमकलेली आहेत. पण स्वप्नीलनं जी कामगिरी केलेली आहे, 50 मीटर रायफलमध्ये ब्रॉन्झ पदक 72 वर्षानंतर, 72 वर्षापूर्वी खाशाबा जाधव साहेबांनी कुस्तीमध्ये पदक मिळवलेलं होतं आणि वैयक्तिक पातळीवर शूटिंगमध्ये पहिलं पदक आता देशासाठी आणण्याचं काम स्वप्नीलनं केलेलं आहे. तुम्ही बघू शकता, हजारो लोक आज त्याच्या स्वागतासाठी आबाल वृद्ध, शाळेचे विद्यार्थी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, सगळ्या क्रीडा संघटना आहेत, पैलवान आहेत, सगळे आम्ही उत्साहामध्ये त्याच्या स्वागतासाठी, त्याचं कौतुक करण्यासाठी तो उपस्थित आहोत. आणि स्वप्नातलं यश त्यांनी मिळवलंय. एखाद्या तरुणाईनं खऱ्या अर्थानं आकाशाला गवसणी कशी घालावी याचं मूर्तिमंत उदाहरण आज कोल्हापूरच्या मातीतल्या एका तरुणाने घालून दिलंय. महाराष्ट्राला अभिमान वाटेल आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचामध्ये अनेक मानाचा तुरा स्वप्नीलच्या ह्या यशामुळे या ठिकाणी निर्माण झाला. आणि आपल्या साथीने त्यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न होत आहे.